आमचा आवाज शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत हे तंत्र पोहोचावं यासाठी खूप प्रयत्न करतोय। SRT ह्या तंत्रज्ञानामुळे मातीची कणरचना सुधारते। अन्न निर्माण करणारा हा जगातला सगळ्यात श्रीमंत होणार। जगामधले मोठे मोठे लोक असं सांगतायत की अन्नाचा तुटवडा नक्की होणार। हा कार्यक्रम जो भरवलेला आहे आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र, त्यांचं मी अभिनंदन करतो की फार छान, अतिशय महत्त्वाचा, अतिशय उपयोगी असा हा कार्यक्रम आपले म्हणजे आम्ही शेतकरी, तुम्ही शेतकरी, आमचे आणि तुमचे अनुभव आपण एकमेकांशी वाटून घेणं यासाठी आपल्याला सगळ्यांना ह्या मांडवाखाली अंगणामध्ये आणलं एकत्र। फार छान, अगदी खूप खूप अभिनंदन। आणखीन याच्यामधून आपण जास्तीत जास्त काहीतरी मिळवायचा, गाठायचा प्रयत्न करू। अगदी काही नाही तर निदान एकमेकाला आपण भेटलो, मैत्री वाढवू आणि ह्याच्यामधून हळूहळू का ना होईना पुढे जाऊ। आज नुसताच बुलढाण्यातला किंवा महाराष्ट्रातला किंवा सगळ्या जगात सगळं भर शेतकरी हा फार चिंतेत आहे, नाराज आहे। मी एका जागतिक शेतकरी संघटनेचा मेंबर आहे, त्यामुळे रोजच्या रोज आमचं संभाषण व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरनं होत असतं। जगभरचा शेतकरी हा चिंतेत आहे। शेतकऱ्यांनी पिकवलेलं जे अन्न आहे ते ज्यांच्यासाठी आपण पिकवतो, जे शहरामधले लोक आहेत किंवा आपले जवान आहेत, सगळ्यांच्यासाठी अन्न आपण पिकवतो। शेतकरी हे अन्न खाणारा व्यक्ती सुद्धा चिंतेत आहे, कारण जगामधले मोठे मोठे लोक असं सांगतायत की अन्नाचा तुटवडा नक्की होणार। आणि मग नक्की अन्नाचा तुटवडा पाहिलेले फार आता ह्या मंडपामध्ये कमी असतील, पण अन्नाचा तुटवडा म्हणजे काय ते मी पाहिलेलं आहे माझं। म्हणजे मुंबईच्या गोदीमध्ये बोट लागल्याशिवाय आतमध्ये अन्न मिळण्याची शाश्वती नव्हती। आणि भाद्रपद महिना कोकणामध्ये म्हणजे अतिशय कठीण, पानं बिनं फांद्या मुळ्या काहीतरी खाऊन जगायला लागायचं। तर अन्न नसायचं आणि अन्न आमच्या पिढीच्याही अगोदरचे लक्षावधी माणसं तडफडून मेली। भारतासारख्या देशामध्ये लक्षावधी माणसं तडफडून मेली। इथे जे तयार होणार अन्न होतं ते त्यांनी इंग्लंडमधल्या लोकांना देण्यासाठी घेऊन गेले। अन्न निर्माण करणारा हा जगातला सगळ्यात श्रीमंत होणार असं खूप मोठे मोठे लोक सांगतात। त्याचा त्याला आनंद वाटणं, त्याचं टेन्शन कमी होणं, त्याचं सगळ्या कुटुंबाचं भलं होणं, म्हणजे मुलांचं शिक्षण, पत्नीला कुठे सणावाराला काही साजरे करता येणं, या सगळ्या गोष्टी त्याला सोयीस्करपणे सहजपणे उपलब्ध होणं, ह्याच्यामुळे त्याचं टेन्शन कमी होणं, तो सुखी होणं, तो आनंदी होणं, या गोष्टी ज्या आहेत या SRTमुळे होताना दिसत आहेत। आणि ही गोष्ट आम्ही जेव्हा जगभर मांडतोय, म्हणजे आम्ही खूप प्रयत्न करतोय की आमचं ऐकलं जावं, आमचा आवाज शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचावा आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत हे तंत्र पोचावं यासाठी खूप प्रयत्न करतोय। 2011 साली जेव्हा पहिलं शेत तिथे जन्माला आलं सगुणा बागेमध्ये, ते भाताचं होतं, कारण आमच्याकडे भात हे मुख्य पीक आहे। आणि 98 सालापासून मी प्रयत्न करत होतो की काहीतरी करून माझे नांगरणी, चिखळणी आणि लावणी, आमच्याकडे तुम्हाला भाताची लावणी किती जणांना माहिती नाही, पण फार कष्टाचं काम असतं। चिखलामध्ये 10-10, 15-15 दिवस उभं राहून काम करायला लागतं, पाय सगळे सडून जातात। माझी आणि ह्यांची SRT तंत्र स्वीकारताना भेट झाली होती का? विठ्ठलराव वैद्य एक नंबर शेतकरी आहेत। आज त्यांच्या पाठीमागे 3000 शेतकरी तुमच्या सगळ्या परिसरामधले आहेत। 3000 पेक्षा जास्त शेतकरी SRTचा अवलंब त्यांच्या पाठीमागे करायला लागले। माझी आणि ह्यांचीच भेट झाली नव्हती तर त्या 3000 शेतकरी, इतकं ते तंत्र सोपं असू शकतं की तुम्ही नुसतं यूट्यूबवर पाहिलं। आता तर तुमच्याकडे यांचं त्यांचं शेतं बघायला आहेत की जी शेतं बघून तुम्ही हे तंत्र स्वीकारू शकता। विद्यापीठाचं केंद्र होतं आणि अशा ठिकाणी पाणी लवकर वाहत नाही। फार महत्त्वाचे 3-4 गोष्टी होतात याच्यामध्ये। SRT ह्या तंत्रज्ञानामुळे मातीची कणरचना सुधारते। मातीची कणरचना म्हणजे काय होतं नेमकं? आता आपण समजा 1 किलो गहू घेतले आणि त्या गव्हाचं पीठ केलं, 2 चाळण्या घेतल्या, एका चाळणीमध्ये ते पीठ ठेवलं आणि दुसऱ्या चाळणीमध्ये गहू ठेवले आणि दोन्ही ह्याच्यावर पाण्याची धार लावली।
दोन नळामधून त्याच्यामध्ये पाणी हळूहळू सोडलं तर पाणी लवकर कुठून बाहेर येईल? गव्हामधून येईल. खरं तर पिठामधून येईल असं आपल्याला वाटायला पाहिजे, पण पिठामध्ये जेव्हा पाणी पडायला लागतं तेव्हा ते पाणी वरच्या थरामध्ये थोडंसं पसरतं, मग थपथपायला लागतं आणि मग ते व्हायला लागतं. आणि वाहताना ते बरोबर पीठ पण घेऊन जातं. पण ते जर गहू असतील तर गव्हामधून पाणी वरून पडेल आणि खाली निघून जाईल, वरून पडेल आणि खाली निघून जाईल.